भारतीय जनता पार्टीचा आपली निशाणी प्रभाग क्रमांक 6 मध्ये आज आपण इथं महायुतीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय या महायुतीच्या प्रचारासाठी इथं आलेले आहोत आणि मी इथं माझ्याबरोबर आपले वरिष्ठ ज्येष्ठ नेते जयंत बात्रे आहेत, आपले चारही नगरसेवक आहेत, श्रीमती उषा अडसुळे, त्याचबरोबर ॲडव्होकेट नरेश ठाकूर आणि सोनल नवगरे आणि कदम समीर असे आपले चारही उमेदवार महायुतीचे आहेत. चौघांची निशाणी आपली कमळ आहे आणि या कमळाच्या प्रचाराकरता इथं आलं. या विभागाचे घरकुल, स्पॅगेटी या परिसरातील बहुसंख्य नागरिक इथं हजर आहेत आणि खरं म्हणजे मी आता गेल्या 2-4 वर्ष तिकडे आलेलो नाही. माझे भरपूर जुने कार्यकर्ते मी इथं असताना अनेक मिटिंग आपण घेतलेल्या आहेत आणि त्यामधून सर्वांचं अतिशय जवळचा परिचय आहे. आता आमदार प्रशांत ठाकूर इकडे जास्त लक्ष देतात, गौतम म्हात्रे सुद्धा इथं या भागामध्ये लक्ष देतात, परेश ठाकूर सभागृह तेही लक्ष देतात. तर माझ्यावरचा ओझा कमी झालाय. तर आज आता इथं माझे हे सर्व कार्यकर्ते जे आता निवडणुकीला उभे आहेत, तर कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय खरं म्हणजे चांगलं काम इथं करतात आणि त्याच्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याकरता आणि त्यांना आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्याकरता मी इथं आलेले आहेत. आपले प्राईम मिनिस्टर मोदी साहेब, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा, आठवले साहेब या सर्वांच्या सहाय्यानं आपल्याला इथं कुठल्याही कामाकरता अडचण येत नाही आणि त्या दृष्टीनं महापालिकेचे सर्व प्रश्न आज सोडवले जात आहेत. खारघरच्या विकासाच्या दृष्टीनं चारी बाजूनं ट्रॅफिकच्या दृष्टीनं, पाण्याच्या दृष्टीचा प्रश्न सुटलेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ते नवीन लाईन चालू झाली की आपल्याला भरपूर पाणी इथं मिळू शकणार आहे. ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा असू दे किंवा या भागाच्या विकासाच्या दृष्टीने असू दे, तिथं अतिशय वेगानं अशा पद्धतीनं आपल्या सोयी सुविधा आहेत. आपल्याकडे इथं बऱ्याचशा भागातून, महाराष्ट्रातून नव्हे देशातून सारी जनता खारघरमध्ये येते. खारघर हे एक चांगलं नियोजित असं शहर आहे आणि त्याच्यामुळं साहजिक थोडी गर्दी वाढते, पण तरी देखील सर्वांना सामावून घ्यायची क्षमता या शहरामध्ये आहे आणि नेत्यांच्या नेतृत्वाखाली, प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली आपण इथं जास्तीत जास्त जवळजवळ सर्व सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. मला आनंद आहे हे आपले चारही उमेदवार आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते इथं आपले आहेत. 2010, 20, 100, 200, 500, 1000 मोजावे लागतील तरी पण संपणार नाहीत अशी मोठी कार्यकर्त्यांची लिस्ट आहे आणि जवळजवळ पब्लिकच्या दृष्टीनं, जनतेच्या दृष्टीनं सर्वसाधारणतः आपल्याला 70-80% लोकांचा इथं पाठिंबा आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे की निवडून येणार तर महायुतीचेच उमेदवार म्हणून येणार आणि जिंकणार तर सबळच जिंकणार आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा. आपल्याला पाहाल की सगळीकडे काँक्रीटची कामं, डांबरीकरणाची कामं, गटरची कामं ही सर्व चालू आहेत. एक गोष्ट अशी आहे की आता जे आपण काँक्रीटीकरण करतोय अशा दृष्टीने की 15, 20, 25 वर्ष बघायला नको अशा प्रकारची मजबूत कामं होत आहेत. पाण्याचा सुद्धा जो स्रोत आपण घेतलाय, धरण आपण घेतलेलं आहे, धरणाचा पाण्याचा साठा होत आहे, पाईपलाईन चालू होत आहे. तर ह्या गोष्टी साधारण पाहायला गेलात तर शिक्षणाच्या दृष्टीने तर खारघर म्हणजे शिक्षणाची पंढरीच आहे. तरी देखील आता ऍडमिशन मिळत नाहीये कारण सीबीएसई स्कूलमध्ये सर्वांना ऍडमिशन पाहिजे आहे आणि शिल्पकडे प्लॉट्स कमी आहेत आणि प्लॉट्स जितके असतील तितके आम्ही आपले जास्तीत जास्त वाढवण्याचा म्हणजे प्रयत्न करतोय.
आपल्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं, भवितव्य चांगलं घडावं म्हणून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे सर्व पक्ष RTI हे प्रयत्न करतायत. मला खात्री आहे की तुम्ही सर्व घराघरात जाऊन सर्वांना समजावून सांगून आपली कमळ निशाणी समजून द्यायची गरज नाही, कारण सर्वांना सर्व सुख आहे, भारतभर आहे ती. आणि त्या दृष्टीनं आपण कमळाला विजयी कराल, महायुतीचे 4 उमेदवार विजयी कराल याची खात्री वाटते. आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो, आपण कमळाला विजयी करा आणि आपल्या सर्व पुढील भावी काळाची कामं आहेत, आपल्या पुढील पिढीचं भवितव्य घडवा यासाठी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा